बंद घराचा कडेकोंडा उचकटून 2 तोळ्याची गंठण आणि 30,000ची रोकड लंपास करणाऱ्या चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. अक्षय महादेव बोकपूरकर, राहणार काटेमळा, मुक्तसैनिक वसाहत असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्यांच्या ताब्यातून 3.5 लाख किमतीचे गंठण हस्तगत केले. ही कारवाई कोल्हापूर पोलिसांच्या क्राईम ब्रँचने केली आहे. कोल्हापुरातील मुक्तसैनिक वसाहतीमध्ये राहणारे संतोष यमकर हे 8 एप्रिल रोजी परगावी गेले होते. यावेळी चोरट्याने बंद घराचा कडेकोंडा उचकटून चोरी केली होती. यमकर यांनी पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज, स्थानिक नागरिकांकडे केलेली चौकशी तसेच यमकर यांच्या घरी ये-जा करणाऱ्या लोकांची माहिती यातून संशयित अक्षय बोकपूरकर यांचे नाव पुढे आले. तो चोरीतील दागिने विक्रीसाठी मुक्तसैनिक इथं येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता सुरुवातीस उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी खाकीचा प्रसाद देताच चोरीची कबुली देत गंठणही पोलिसांच्या ताब्यात दिली. ही कारवाई क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस अंमलदार लखनसिंह पाटील, महेश पाटील यांनी केली आहे.